सोलापुरातील जवळजवळ 150 ते 200 निवृत्त बँक कर्मचाऱ्यांनी आज त्यांच्या विविध मागण्यांसाठी पूनम गेट येथे सकाळी 10 ते दुपारी 2 आंदोलन केले. त्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी निवृत्तीवेतनात सुधारणा, आरोग्य विमा व त्यावर असणारे जीएसटी कर माफ करावे, द्विपक्षीय करारासाठी निवृत्त बँक कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करावे इत्यादी. यापैकी प्रमुख मागणी म्हणजे बँक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनामध्ये रिझर्व्ह बँकेप्रमाणे आणि इतर सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेळोवेळी सुधारणा करण्यात यावी. गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही हा लढा देत आहोत. त्याला आजपर्यंत IBA म्हणजे इंडियन बँक असोसिएशन, जे सरकारची प्रतिनिधी म्हणून काम करते, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. या संदर्भामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या अनेक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली आहे. अशा प्रकारचे आंदोलन महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात करण्यात येत आहे. महाराष्ट्रात एकूण 3 लाख निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांना मिळणारी पेन्शन ही त्यांच्या उदरनिर्वाहाकरता फारच तुटपुंजी आहे. याचा सरकारने विचार करावा, असे या संघटनेचे मागणे आहे. अखिल भारतीय निवृत्त बँक कर्मचारी संघटना महाराष्ट्राचे पदाधिकारी भास्कर भावे पुणे, उल्हास देसाई मुंबई, किल्लेदार यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी सोलापुरातील रुद्रेश माळगे, सुहास मार्डीकर, प्रकाश जाधव, गोवर्धन अलमेडा, जाहीरदार अविनाश पत्की इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. मी सुहास मार्डीकर, बँक एम्प्लॉईज फेडरेशन सोलापूरचा जिल्हा समन्वयक आहे. आज रिटायरीज बँक एम्प्लॉईज रिटायरीज असोसिएशनचं एक अधिवेशन इथं आंदोलन आम्ही इथं करत आहोत. त्याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे 1970 साली रिटायर झालेल्या माणसाला सुद्धा जी पेन्शन बेसिक असते ती तो मरेपर्यंत बेसिक पेन्शन तेवढीच असते. पण इतर बाबतीत म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट यांचे जसे वेतन आयोग होतात आणि त्या वेतन आयोगाचा परिणाम रिटायर्ड एम्प्लॉयवर सुद्धा होत असतो, त्या पद्धतीनं आम्हाला ते द्यावं. त्याचबरोबर जे आम्हाला इन्शुरन्स आहे, पूर्वी रिटायर म्हणजे जे एम्प्लॉईज आहेत सध्या वर्किंगमध्ये आहेत त्यांचं इन्शुरन्स हे IBA तर्फे त्या बँका भरत होत्या. पण रिटायर झाल्यानंतर आता आम्हाला इन्शुरन्स हा स्वतःला भरावा लागतो. त्यावर भरमसाठ GST आहे, तो GST रद्द करावा आणि त्याचबरोबर हे इन्शुरन्सचा जो प्रीमियम आहे तोही गव्हर्नमेंटने भरावा, ही आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे हे जे तुम्ही आज वर्किंग कमिटीच्या वर्किंग क्लासला जर बघता, ज्या इन्शुरन्स फॅसिलिटीज, जे DA फॅसिलिटीज जे मिळत असतं, त्यांचं जसं बेसिक वाढत असतो त्या पद्धतीनं आम्हाला ते मिळावं, हे साधारणपणे 25 वर्षापासूनची आमची डिमांड आहे. प्रत्येक वेळेस हे बायपडे टॉक्समध्ये घेतलं जातं बँकांच्या, पण त्याला कुठेही कोणी वाच्यता फोडत नाहीये. म्हणून आम्ही आता हे प्रायमरी स्वरूपात इथं आंदोलन करतोय. महाराष्ट्रामध्ये सध्या 9 शहरांमध्ये आंदोलन करतोय आम्ही. इथून झाल्यानंतर संभाजीनगर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, मुंबई आहे आणि तिथेही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही दिल्लीला रामलीला मैदानावर अमरण उपोषणासाठी बसणार आहोत. किती जण आता सहभागी आहेत तुमच्यासोबत? या इथे तर जवळजवळ सोलापुरातले, फक्त सोलापूर शहरातले 200 ते 250 रिटायरीज आहेत. असं टोटल 3 लाख हे फक्त महाराष्ट्राचे बँक रिटायरीज आहेत. या सगळ्यांची ही डिमांड आहे. यामध्ये नॅशनलाइज बँका, खाजगी बँका, IBA, RBI या सगळ्या प्रकारच्या बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन या संपामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झाले. ही आमची जी AIBRF संघटना आहे याची संख्या 3 लाखाच्या वर आहे. रिटायरीजची संघटना आहे. त्याच्या जवळजवळ अख्ख्या देशभर स्टेट कमिटीज आहेत. त्या महाराष्ट्राची जी स्टेट कमिटी आहे त्याचा मी अध्यक्ष आहे. आणि हे जे आंदोलन आम्ही करतोय हे देशभर चालू आहे. परवा आम्ही नाशिकला केलं, आज इथे करतोय, त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात कोल्हापूर आहे, त्याच्यानंतर पुण्यात होणार आहे आणि त्यानंतर मुंबईत होणार आहे, औरंगाबादमध्ये होणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या डिस्ट्रिक्टमध्ये करायचा आमचा विचार आहे. आणि हे जे अपडेशनचा हा इश्यू आहे हा आम्ही गेले कित्येक वर्ष लढतोय, रस्त्यावर येऊन लढतोय आणि आता तो एका ह्या स्टेजला आलेला आहे की तो आम्ही अचीव करू. तरी सुद्धा त्याच्यात असंख्य अडचणी आणल्या जात आहेत. नेहमीप्रमाणे दुसऱ्या संघटना किंवा जी IBA आहे की जे हे करणार आहे ते आम्हाला अडचणीत आणतात. UFBUची जे म्हणजे वर्किंगचे आहेत
ते थोडेसे त्याच्यात नाराज असतात. अशा तऱ्हेने हे आमचं आंदोलन आम्ही चालूच ठेवणार आहोत जोपर्यंत ह्या ज्या मागण्या आहेत. कारण आमची त्याच्यातली खालची एक मागणी आहे की आम्हाला कुठेही IBA जी एक संघटना आहे IBA सगळ्या बँकांची, ते सरकार त्यांना आमच्याशी बोलणी करून सगळी जी काही सेटलमेंट होतात ती त्यांच्या थ्रू होतात, त्यांना तो अधिकार दिलेला आहे. परंतु आम्हाला ते अक्रॉस द टेबल बोलवत नाही. आमची ती मागणी आहे. आमच्या मागण्या आमचं जे काय आहे ते आम्ही तुम्हाला स्वतः चांगलं सांगू शकू, कारण तुम्ही सांगण्यापेक्षा आमचे अनुभव त्यातून आम्हाला काय लागतंय हे आम्ही सांगू शकू. म्हणून ती एक मागणी ठेवली आहे. GST जो माफ झालाय या आयुर्विमा आपला हेल्थ इन्शुरन्सवर, निजी हेल्थ इन्शुरन्सवर माफ झालेला आहे, परंतु तो आम्हाला माफ झाला नाही. कारण आम्हाला ही जी IBS आहे आणि UFB आहे याचा सेटलमेंटचा पार्ट आहे तो, आणि तो कॉर्पोरेट विमा असल्यामुळे पैसे आम्ही भरतो खिशातून, परंतु आम्हाला GST माफ नाही, 18% भरायला लागतो. तो जो माफ झाला, कारण पेन्शन आज मला विचाराल तर मला 35 ते 40 हजाराच्या दरम्यान, आम्हाला आज रिटायर होऊन 12 वर्ष झाली, पेन्शन वाढ नाहीये. आता तुमची मागणी काय आहे पुढची मागणी ह्या मागण्याच करून घ्यायच्यात आम्हाला. कोणाकडून करून घेणार आहे? IBA सरकार. आणि यासाठी तुम्ही काय करणार आहे? आम्ही CLC नावाचं म्हणजे सेंट्रल लेबर कमिशनर असतो. आमची ही संघटना जी आहे AIBRF ही ट्रेड युनियन ऍक्ट खाली रजिस्टर आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जाऊन तिथे हे करून त्या सगळ्यांना नोटिसा काढल्या जातात आणि मग IBA आता यायला लागले तिथे, आणि ह्या मागण्या आम्ही मान्य करून घेणारच. जिंदाबाद 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 ABRF लाल सलाम लाल सलाम लाल सलाम ABRF लाल सलाम लाल सलाम लाल सलाम ABRF आगे बढ़ो ABRF आगे बढ़ो ABRF नाम ले ABRF नाम ले. या आंदोलनात महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद लिपिक संघटना, सिव्हिल हॉस्पिटल कर्मचारी संघटना व LIC कर्मचारी संघटना यांनी पाठिंबा दर्शवला. आंदोलनानंतर माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. हा सर्व कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंतनू गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.